आदरणीय डॉक्टर रामराव नेकर सर या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. आपल्याला माहित आहे की राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळा जी मराठी भाषा व साहित्य संशोधन पद्धतीच्या अनुषंगाने या कार्यशाळेमध्ये मांडणी चालू आहे. मी आदरणीय डॉक्टर राम रवणेकर सर यांचं राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळेमध्ये स्वागत करतो. सर साहित्य अकादमी नवी दिल्ली, UGC मानव संसाधन विकास केंद्र, मराठी वाक आधुनिक भारतीय भाषा, अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत सर. आपल्याला माहित आहे की आज 5व्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर शिवाजी उशे सर यांनी संशोधनात वाङ्मय नियतकालिकाचा वापर महत्वच्या अनुषंगानं मांडणी केलेली आहे. आता 13व्या सत्रामध्ये 13व्या व्याख्यानामध्ये संशोधनाच्या समस्याच्या संदर्भामध्ये आदरणीय डॉक्टर राम रवणेकर सर ही आपली मांडणी करणार आहे. तत्पूर्वी आदरणीय डॉक्टर राम रवणेकर सरांचा परिचय एक आयोजक या नात्यानं मी आपल्या समोर ठेवतो. आदरणीय डॉक्टर राम रवणेकर सर हे माझे गुरु आहेत. ज्यावेळेस मी मसुदरी महाविद्यालय अंबड या ठिकाणी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं, अशा वेळी एक गुरु म्हणून मला लाभले आणि या गुरुमुळेच मी आज आपल्या समोर उभा आहे. आपल्याला माहित आहे की मसुदरी शिक्षण संस्था ही आदरणीय स्वर्गीय अंकुशरावजी टोपे साहेबांनी म्हणजे जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल छन म्हणून मसुदरी महाविद्यालयाची संस्थेची स्थापना केली आणि या महाविद्यालयामध्ये मसुदरी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय ग्रामीण भागातील महाविद्यालय. आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये कॉपी मुक्त महाविद्यालय कोणतं असेल म्हणजे अनेक असू शकतात, पण त्यापैकी मसुदरी महाविद्यालय अंबड एक आहे. आणि याच महाविद्यालयामध्ये पदवी पातळीचं माझं शिक्षण झालं आणि माझी जडणघडण करण्यामध्ये जे महत्वपूर्ण शिक्षकांची गुरूंची जी भूमिका मला लाभलेली आहे त्यामध्ये आदरणीय डॉक्टर राम रवणेकर सर. आदरणीय डॉक्टर राम रवणेकर सर हे मराठी वाक प्रमुख म्हणून तिथे 28 वर्षापासून अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाचं काम ते करत. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये जे 4 भिंतीचं आतलं आणि 4 भिंतीचं बाहेरचं जे शिक्षण असतं म्हणजे वक्तृत्व शैली असेल, विचारांची देवाणघेवाण असेल, नेतृत्व क्षमता असेल, ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून घडत असते. असे अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम म्हणजे 19 वर्षापासून NSS मध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून आदरणीय डॉक्टर राम रवणेकर सर हे काम पाहतात. विविध समित्यावरही सर म्हणून काम करतात. राष्ट्रीय सेवा योजनेची जी राज्य सल्लागार समिती आहे, महाराष्ट्र राज्य मुंबईची जी सल्लागार समिती आहे याच्यावरही सरांनी सदस्य म्हणून अंबड, पंचक्रोशी, जालना जिल्ह्यामध्ये विविध गावामध्ये असेल, अखंड हरिनाम सप्ताह असतील, विविध जयंत्या असतील, पुण्यतिथी असतील, अशा भागामध्ये आदरणीय डॉक्टर राम रवणेकर सरांनी 100 पेक्षा अनेक व्याख्याने दिलेले आपल्याला दिसून येतात. विविध चर्चासत्र, कार्यशाळा, परिसंवाद यामध्ये व्याख्याते म्हणून सर निश्चितच निमंत्रित असतात. विविध नियतकालिकामधून सातत्यानं ते लेखन करताना आपल्याला दिसून येत आहेत. असे माझे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर राम रवणेकर सर हे आपल्याला संशोधनाच्या समस्या म्हणजे विषय ज्या संशोधन पद्धती कार्यशाळेच्या निमित्तानं हा कार्यशाळा असली तरी एक सूत्रबद्ध आपली या ठिकाणी मांडणी होत आहे. अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की संशोधनाच्या संदर्भात काय समस्या आहे. समस्या एक असू शकत नाही. ज्याप्रमाणे उमा काळे यांनी म्हटलंय की संशोधनामध्ये मार्गदर्शकाची समस्या आहेत, संशोधनामध्ये मार्गदर्शक सांगतील की विद्यार्थ्यांची समस्या आहेत, साधन सामुग्रीची समस्या आहेत, टंकलेखनाची समस्या आहेत, मुद्रणाच्या समस्या आहेत. अशा अनेक समस्याच्या अनुषंगानं विचारांच्या देवाणघेवाणीमधून म्हणजे संशोधन कोणाला म्हणतो आपण की शोध लावायचा, आम्हाला सत्याचा शोध करणं, त्याची मांडणी करणं, ते शोधणं म्हणजे संशोधन आहे. मी आदरणीय डॉक्टर राम रवणेकर सरांना विनंती करेन की संशोधनाच्या समस्या आणि संशोधनाच्या संदर्भात आपलं काही मत असेल तर ते मत आमच्या सहभागी संशोधक अभ्यासकासमोर ठेवावं. आदरणीय डॉक्टर राम रवणेकर सर. आदरणीय पठाण सर आणि सर्व सहभागी बंधू भगिनींनो, मला जो विषय दिलेला आहे तो आहे संशोधनातील समस्या. संशोधन हे ज्ञानाचे शोधन आहे आणि संशोधनाची व्याख्या करायची झाली तर माणूस, संस्कृती आणि समाज यांच्याशी संबंधित आणि इतर समस्यांच्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी
हाती घेतलेली नाविन्यपूर्ण पद्धतशीर कृती म्हणजे संशोधन होय असे आपल्याला म्हणता येते. आता संशोधनाच्या समस्या म्हणजे काय, तर संशोधनाच्या माध्यमातून संशोधक ज्या समस्येचे वा प्रश्नाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो त्या समस्येला संशोधन समस्या असे म्हणतात. पहिली समस्या जर कोणती येत असेल तर संशोधनाची दिशा न कळणे. पदव्युत्तर पदवी घेईपर्यंत बऱ्यापैकी अभ्यास झालेला असतो, पण संशोधन करावयाचे म्हटले की नेमकी दिशा विद्यार्थ्याला कळत नाही. येथे पूर्वाभ्यास अतिशय महत्वाचा असतो. मग त्यासाठी काय करावे लागते, तर आतापर्यंत आपल्याला ज्या विषयामध्ये संशोधन करायचे आहे त्या विषयाचा पूर्वाभ्यास असणं अत्यंत आवश्यक आहे. मग आतापर्यंत त्या विषयामध्ये कोणी कोणी संशोधन केलेलं आहे, ते कुठपर्यंत आलेलं आहे, हे सगळं मुळातून जर अभ्यासलं की मग आपली दिशा हळूहळू कळायला लागते. आता उदाहरणच जर द्यायचं झालं तर समजा कवितेवर संशोधन करायचे आहे. मराठीचे कवितेचे दालन अत्यंतिक समृद्ध आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपल्याकडची संतांची जी परंपरा आहे त्याच्यावर पठाण सरांचं संशोधन झालेलं आहे. तर संत साहित्याची जी परंपरा आहे ती फार प्राचीन आहे आणि ती वैभवशाली अशी परंपरा आहे. आणि संतांच्या बद्दल काय म्हटलं गेलं याच्यावर इथं वेळ खर्च करण्याची गरज नाही, पण एक उदाहरण जरूर दिलं पाहिजे की हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. संत ह्या विभूती आहेत, ते लोकोत्तर पुरुष आहेत आणि त्यांचं जे जगणं आहे ते स्वतःसाठी नाहीच, ते परार्थी आहेत. केवळ आणि केवळ परार्थीच. म्हणजे माझं जगणं हे इतरांच्यासाठी आहे. बुडती हे जन न देखवे डोळा आणि म्हणूनही कळवळा येत असे, हे संतांनी मांडलेलं आहे. मग समाजाला विवेकी बनविण्याचं काम हे संत करतात आणि म्हणून संतांच्या ज्या रचना आहेत, सगळे संत आपण म्हणत असतो ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला शे कळस, पण याच्यामध्ये खांबाची भूमिका करणारे, अन्य भूमिका करणारे सगळे संत आहेत. आणि म्हणून सगळ्याच संतांचं जे साहित्य आहे ते अबीट आहे, ते स्थलकालातीत आहे. साधू संतांनी सांगितलेली प्रमाण ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही लागू होतील असं ते साहित्य आहे. तर उदाहरणार्थ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकोबाराय म्हणतात. हा अभंग जगातल्या कुठल्याही माणसाला जर आपण विचारलं तर तो सांगेल माझं जीवन या अभंगाला जुळणारं आहे किंवा ते माझ्याबद्दल लिहिलेलं असं त्याला वाटेल. इतकी ताकद त्या साहित्यामध्ये आहे. म्हणून चंद्रसूर्य असेपर्यंत हे साहित्य राहील असं जर विधान केलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मग ही संतांची परंपरा पुढे पंडितांची परंपरा आहे, जिला आपण संत पंत तंत अशी परंपरा म्हणतो. म्हणजे संत साहित्य माहीत असणं आवश्यक आहे, पंडिती साहित्य माहीत असणं आवश्यक आहे आणि शाहिरी वाङ्मय माहीत असणं आवश्यक आहे. ही परंपरा एकदा मुळातून समजून घेतली की मग कवितेचं संशोधन करता येईल आणि मग आपल्याला विषयाचं स्वरूप कळेल आणि विषयाची पार्श्वभूमी स्वतंत्रपणे मांडता येईल आणि ती मांडता येणं अत्यंत आवश्यक आहे. नवे नवे ते अनिवार्य आहे. त्यानंतर विषयाची व्याप्ती न कळणे ही दुसरी अडचण आहे किंवा ही दुसरी समस्या आहे. आपण कोणत्या परिस्थितीत संशोधन करत आहोत हे एकदा नीट समजून घ्यावं लागतं आणि संशोधन कोणासाठी करायचे आहे हे पण समजून घ्यावं लागतं की आपण जे संशोधन करणार आहोत या संशोधनाचा लाभ काय मिळणार आहे. केवळ भौतिक प्रश्न सुटून समाज विवेकी बनत नाही, तर त्याची पण आचारसंहिता साधू संतांनी सांगितली की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. संपत्ती कमवायला सांगितलीच आहे, कमवायची नाही असं कुठलेही संत म्हटलेले नाही, पण त्याची आचारसंहिता सांगितली की उत्तम व्यवहाराने ती आम्हाला कमवायची आहे. आर्थिक समृद्धी किंवा साधनांची उपलब्धता माणसाला किंवा समाजाला मोठं करते असं नाही. तर विवेकी समाज जर निर्माण करायचा असेल तर वेगवेगळ्या पद्धतीचं संशोधन ते अत्यंतिक आवश्यक आहे, कारण त्या संशोधनाचा लाभ हा समाजाला होत असतो आणि म्हणून मग ती व्याप्ती आपल्याला ही कळणं गरजेचं आहे. म्हणून ही दुसरी समस्या. त्यानंतर संशोधन कशाचे करावयाचे आहे हे कळणे देखील गरजेचे आहे, कारण विषय हा संशोधकाने निवडला पाहिजे. मी सांगितले की अनेकदा मार्गदर्शकच विद्यार्थ्यांना विषय देतात
असं चालणार नाही. त्या विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की मला कशात आवड आहे, मला कशाची अभिरुची आहे आणि मी त्याच्यामध्ये किती उत्तम पद्धतीनं काम करू शकतो, असं जोपर्यंत संशोधकाला वाटत नाही तोपर्यंत ते संशोधन मुळातून होत नाही. त्याच्या मध्ये दर्जेदारपणा येणार नाही. म्हणून विषय हे मार्गदर्शकांनी न देता विषय हे विद्यार्थ्यांनी किंवा संशोधकांनीच घेतले पाहिजे. आता निवडलेल्या विषयाची गरज काय आहे किंवा का आहे, तर हे तपशिलाने त्यांनी सांगितले पाहिजे. त्याला ते कळाले पाहिजे की मला का करायचं आहे या विषयावर ते संशोधन. अनेकदा संशोधकाला आपण जेव्हा हा प्रश्न विचारतो की बा तू का हा विषय निवडला, तर त्याला सांगता येत नाही. तो गप्प बसतो किंवा मग तो अतिशय वरवरचं उत्तर त्याचं देत असतो. आणि म्हणून मुळातून हे समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. संशोधकाला योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता असते. सुदैवानं आपल्याकडे अनेक चांगले मार्गदर्शक आहेत. मांडणी या ठिकाणी जे होणार आहे ती सकारात्मकच होणार आहे, नकारात्मक होणार नाही. पण दुर्दैवानं काही थोडेफार माणसं अशी आहेत की ते तेवढी खोली न गाठता ती मार्गदर्शकाची भूमिका निभावतात, असा सुद्धा एक अनुभव आपल्याला येतो. आता पठाण सरांनी जवळपास 100 प्रबंध तपासले म्हटल्यानंतर त्यांना हे सगळं माहीत आहे. आणि म्हणून मार्गदर्शक चांगला लाभणं ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. नवे नवे ती नितांत आवश्यक अशी गोष्ट आहे. मार्गदर्शक जर उत्तम असेल, सारथी उत्तम असेल, तर काय घडतं महाभारत आपल्याला सांगतं. म्हणून सारथ्य जे आहे ते महत्वाचं आहे आणि सारथ्याचीच भूमिका ही मार्गदर्शकाची भूमिका असते. आता उदाहरणार्थ समजा एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे, त्याला रस आहे प्राचीन साहित्यामध्ये, पण मार्गदर्शक अर्वाचीन साहित्याचा आहे. तर अर्वाचीन साहित्याच्या मार्गदर्शकाला अगोदर प्राचीन साहित्याचा अभ्यास करावा लागेल, तरच त्यांना मार्गदर्शन करता येईल. अन्यथा ते लुळपांगलं ठरेल, ते वरवरचं ठरेल, त्याच्यामध्ये उथळपणा येण्याची शक्यता अधिक निर्माण होईल. कारण प्राचीन साहित्य जर समजून घ्यायचं असेल तर शब्दांचे त्रिविध संबंध कळणं अत्यंतिक आवश्यक आहे. कारण केवळ वाच्यार्थाने संत साहित्य कळत नाही किंवा प्राचीन साहित्य कळत नाही. प्राचीन साहित्यासाठी बैठक अत्यंतिक आवश्यक आहे. आणि म्हणून ती एक महत्वाची समस्या आपल्याला सध्या या संशोधनाच्या अंगाने विचार करताना जाणवते. आता आपण अनेक प्रबंध पाहिले असतील, तर ते एका लेखकाचा अभ्यास अशा पद्धतीचे ते प्रबंध आपण वाचतो, अभ्यासतो, पाहतो. आता याच्यामध्ये कसं घडतं की समजा एखाद्या लेखकानं कविताही लिहिलेली आहे आणि नाटकही लिहिलेलं आहे. मार्गदर्शकांनी समजा कवितेचा अभ्यास केलेला आहे, पण नाटकाचा अभ्यास मार्गदर्शकाचा नसेल, तर विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न आणि त्याचं मुळातून उत्तर हे संशोधकाला देता येणार नाही. म्हणून संशोधकाला देखील संशोधकाला उत्तर देण्यासाठी का होत नाही, मार्गदर्शकाला नाट्याचा अभ्यास करावाच लागेल किंवा त्याला जे जे अपेक्षित आहे, ज्या ज्या प्रश्नांची उत्तर अपेक्षित आहेत, त्याच्यासाठी मार्गदर्शकाला सुद्धा मुळातून अभ्यास करावा लागतो. म्हणून संशोधन हे केवळ संशोधकाचे असते असे नाही, तर संशोधन हे संशोधक आणि मार्गदर्शक हे दोघांसाठी सुद्धा अत्यंतिक महत्वाचे असते. तरच दोघांनाही विषयाच्या अंतर्भागात प्रवेश करता येईल, अन्यथा करता येणार नाही, ते वरवरचं ठरेल. आता विषयामध्ये हा एका लेखकाचा अभ्यास या विषयामध्ये आपल्याला पहिलं प्रकरण आपण जे घेतो ते व्यक्ती आणि वाङ्मय. तर ते परवा सरांनी सांगितलं की तिथे केवळ जन्म आणि मृत्यू ही सगळी जंत्री देऊन चालणार नाही. तर तिथे तो लेखक किती प्रतिभाशाली आहे, त्याला भारतीय प्राचीन शास्त्र किती कळते, मग अलंकार शास्त्र किती कळते आहे, त्याला छंदशास्त्र किती कळते आहे, त्याला व्याकरण किती कळते आहे, त्याला न्यायशास्त्र किती कळते आहे, आणि सगळ्यात महत्वाचं त्याने जीवनानुभव कसा मांडला आहे ते तपशिलाने आपल्याला सांगावे लागेल, त्यावर आपल्याला तपशिलाने बोलावे लागेल. त्याशिवाय ते कळणार नाही. त्यानंतर संशोधनामध्ये अलीकडचा काळ जर आपण पाहिला, सरांनी त्या दिवशी उल्लेख केला की 1996 पासून साधारणपणे गवस सर म्हणाले की संशोधनामध्ये वरवरचं काम सुरू झालेलं आहे. ते विधान पूर्णपणे जरी आपण स्वीकारलं नाही तरी एवढं आपल्याला मान्य करावंच लागेल की संशोधनामध्ये अलीकडे उथळपणा आलेला. त्याचे कारण वेगवेगळे आहेत. त्या कारणांवर आपल्याला बोलायचं काही कारण नाही, ते सगळ्यांनाच कळतात. त्याच्यावर इथे वेळ खर्च करण्याचं देखील काही कारण नाही. पण साधारणपणे संशोधन करत असताना अलक्षित विषयाकडे आपण वळणं गरजेचं आहे, कारण त्याची समाजाला गरज आहे. उदाहरण देऊन जर बोलायचं झालं तर उदाहरणार्थ आपल्याकडे
एक शाहीर आहे परशुराम नावाचे. या शाहिरावर संशोधन होणं गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीनं किंवा ते संशोधन त्यांच्यावर होणं गरजेचं होतं, त्यांच्या साहित्यावर, तेवढं ते झालेलं नाही. तर त्यांचा कालखंड साधारणपणे आपण जर पाहिला तर 1754 ते 1844, म्हणजे इथे दुसरे बाजीराव पेशवे साहेब यांचा तो काळ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. मग परशुराम कुठले? मग आपल्याला त्या सगळ्या मुळापर्यंत जर जायचं असेल तर मग त्यांचं गाव, शीव, त्यांचा व्यवसाय, मग ती राजाची बावी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, या परिसरातले ही कवी, आणि मग त्या परिसरातली सगळी पार्श्वभूमी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मग तिथली सामाजिक पार्श्वभूमी, तिथली राजकीय पार्श्वभूमी, तिथली आर्थिक पार्श्वभूमी, मग लेखकाची पार्श्वभूमी, लेखकाची जात देखील. आता अनेक लोकांना असं वाटेल की जातीचा काही संबंधच येत नाही, कशासाठी ही मांडणी चाललेली आहे. तर लेखकांनी मांडलेल्या प्रतिमा, उभे केलेली प्रतीके ही कळण्यासाठी ती जात महत्वाची आहे. इथे जाती व्यवस्थेचं समर्थन वगैरे नाही. आता उदाहरणार्थ, मीच शिवलेली मोट असते विहिरीच्या आत, पिऊ शकत नाही मी पाणी, आडवी येते माझी जात, असं समजा कवीनं लिहिलेलं आहे. तर मग मोट कशाची आहे? कोणत्या प्राण्याचं ते चामडं आहे? ते कसं शिवावं लागतं? त्याचा आकार कसा आहे? आणि मग हा शिवतो तोपर्यंत पाण्याला विटाळ होत नाही, पण ती मोट विहिरीत गेली, ते पाणी पिण्याला त्याला चोरी का झाली? त्यासाठी हे सगळे संदर्भ समजून घ्यावे लागतात, आणि सगळे संदर्भ समजून घेण्यासाठी त्या जातीचा सुद्धा शोध घ्यावा लागतो. मग त्या प्रतिमा कळायला लागतात. आपण संत साहित्यामध्ये सुद्धा ह्या जातीच्या प्रतिमा आल्या. दलित आत्मकथन जर वाचले, दलित कविता वाचल्या, तरी देखील ते आपल्याला कळत आहे. त्याच्यावर जास्त वेळ खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे. हे जे परशुराम आहेत, हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी त्यांना जहागिरी देऊ केली होती. त्यांच्या ह्या सगळ्या रचना बघून, कारण त्यांनी माणसं एकत्र केली, तमाशाचा फड उभा केला, आणि मनोरंजनाबरोबर उद्बोधन प्रबोधन करण्याचं काम जे कलावंत करतात, त्याच पद्धतीने यांनी देखील ते काम केलं. आणि दुसरे बाजीराव साहेब ज्यांना हे माहीत झालं की या पद्धतीनं हे परशुराम काम करतायत, तेव्हा त्यांनी त्यांना जहागिरी देऊ केली. जहागिरी देऊ केल्यानंतर या माणसानं ती नाकारली. आपले अनेक कवी आपल्याला माहित आहेत की ज्यांनी या पद्धतीनं राजाने काही गोष्टी देऊ केल्या, त्या नाकारल्या. अतिशय नम्रतापूर्वक मी तुकोबारायांचा आणि शिवरायांचा उल्लेख करतो की शिवरायांनी जेव्हा नजराणा पाठवला, तेव्हा तुकोबारायांनी अतिशय नम्रपणे तो नाकारला. आणि काय म्हणाले तुकोबाराय आपल्याला सगळ्यांना माहित आहे की तुमचे येर वित्त धन मज ते मृत्तिके समान. या पद्धतीनं त्यांनी ते नम्रपणे तो नजराणा नाकारला, आणि तीच परंपरा पुढे हे परशुराम स्वीकारतायत. आणि मग व्यक्ती आणि वाङ्मय आपल्याला जेव्हा मांडावं लागतं, तेव्हा ह्या सगळ्या संदर्भांना त्यात आपल्याला अंतर्भूत करावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे याच्यामध्ये, की परशुरामांनी काय केलं की आपलं व्यक्तिमत्व जगाला कळू नये म्हणून नाममुद्रा दिलेली नाही. नामी म्हणे नामी विठ्ठल, वरदी विठ्ठल असे ते म्हणतात, पण स्वतःचं नाव ते लावत नाहीत, स्वतःची छाप पाडत नाहीत. जसं की आपण जनाबाईंचं उदाहरण घेतो, तर स्वतःला किती नम्रपणे जनाबाई दासी असं म्हणून घेतात, नामयाची दासी या पद्धतीनं ते म्हणतात. हे म्हणणं जे आहे ते अत्यंत नम्रपणे ते बोललेलं असतं. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, ही संतांचं प्रमाण आपल्या पूर्वजांनी फार पाळलेलं आहे. अलीकडेच माणसं नम्रता का स्वीकारत नाहीत असा प्रश्न आहे, त्याच्यावर आपल्याला बोलण्याचं काही कारण नाही. संतांनी काय केलं, तर संतांनी स्वतःचे सत्व जगाला दाखविले नाही, स्वतःचे कर्ते पण नाकारले. हे विधान अधोरेखित केलं पाहिजे असं मला वाटतं. मी पुनरुक्त करतो ते विधान की संतांनी स्वतःचे कर्ते पण नाकारले, आणि ते कर्ते पण कुणाला दिले, तर ते भगवंताला दिले आहे. जसे की तुकाराम महाराज म्हणतात की आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. ही केवढी नम्रता झाली. अलीकडचा काळ जर आपण पाहिला तर माणसं मी मोठा आणि समोरच्याला लहान म्हणतात. आणि आपण तीर्थावळीचे जर अभंग वाचले, अभ्यासले, तर आपल्या लक्षात येतं की ज्ञानोबा राय नामदेव महाराजांना मोठे म्हणतात, आणि नामदेव महाराज ज्ञानोबा रायांना मोठे म्हणतात. अलीकडे त्या दोघांच्या बद्दलही लोक कसा वाद घालतात हेही आपल्याला माहित आहे.
संशोधन करत असताना हे वादविवादाचे विषय आपण बाजूला ठेवले पाहिजे आणि निर्मळ मनाने ते संशोधन केलं पाहिजे. पूर्वग्रह दूषित जर मन असेल आणि मनात मत्सर असेल, मनातून मत्सर जात नसेल, तर संशोधन हे एकांगी ठरेल. त्याच्यामध्ये एकारलेपण येण्याची दाट शक्यता असते आणि म्हणून ते जर असं व्यापक करायचं असेल तर आपला विवेक सदैव जागा असला पाहिजे. आता संशोधकापुढे असलेल्या काही भाषेच्या आकलनाच्या समस्या आहेत. तर भाषेच्या आकलनाच्या समस्या कशा? तर जसं उदाहरणार्थ आपण संतांच्या कूटरचना घेतल्या, तर त्या कूटरचना सामान्य माणसाला कळत नाही. मग त्या संशोधकाला जर कळाल्या नाही, तर त्या मार्गदर्शकाला तरी कळणं आवश्यक आहे. आणि मार्गदर्शकच जर संत साहित्याचा तिटकारा करणारा असेल किंवा संत साहित्य स्वीकारणारा नसेल, तर मग त्या रचना कळणारच नाही. साधी एक गोष्ट सांगतो की नाथांच्या घरची उलटीचं खून, पाण्याला मोठी लागली तहान, आपल्याला सर्वांना ही रचना माहीत आहे. आता अनेकांना नाथांच्या घरची म्हणजे मग नाथ महाराजांच्या घरची की परमेश्वर नाथांच्या घरची हे लवकर लक्षात येत नाही. तर परमेश्वराच्या घरची या पद्धतीनं ती मांडणी झालेली आहे. अनेक रचना आहेत, अनेक ठिकाणी संतांनी शब्दांची द्विरुक्ती केली, तिरुक्ती केली, पुनरुक्ती केली. आता ही शब्दांची द्विरुक्ती पुनरुक्ती का होते आहे? जसे की ज्ञानोबा जीवनाबद्दल बोलताना दुर्लभू रे दुर्लभू रे दुर्लभू अशी तिरुक्ती करतात. तर ही पुनरुक्ती करण्याचं कारण काय? तर एखाद्या शब्दाची निश्चित फल पर्यवसायिकता सिद्ध करण्यासाठी ही द्विरुक्ती त्या साधू संतांनी जाणीवपूर्वक केलेली आहे. की विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला. तर काम, क्रोध आणि लोभ ही दोषत्रयी जी आहे, या दोषत्रयीनी समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि हजारो वर्षाचे ते सगळे संदर्भ आपल्याला सापडत आहेत. म्हणून साधू संतांनी समाज विवेकी बनला पाहिजे. विशेषर म्हणाले की नियतकालिक चालविणे हा आमचा हेतू काय आहे? तर समाजातला विकार कमी व्हावा आणि विवेक जागा राहावा. हे त्यांचं विधान मी अधोरेखित केलेलं आहे की खरं ही भूमिका कोणाला तरी घ्यावीच लागेल. अण्णा हजारे म्हणतात ना की एक दाना जोपर्यंत स्वतःला गाडून घेत नाही, स्वतःला नष्ट करत नाही, स्वतः नामशेष होत नाही, तोपर्यंत हजारो दाण्यांची निर्मिती होत नाही. हीच भूमिका साधू संतांनी घेतलेली आहे किंवा लिहित्या माणसांनी घेतलेली आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणून ह्या रचना समजून घेण्यासाठी आपल्याला मुळातून तो अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. ग्रेसची कविता आहे. समजा काही अभ्यासकांना असे वाटेल की रवणेकर केवळ प्राचीनचे संदर्भ देत सुटले, तर अलीकडचे संदर्भ, अर्वाचीन संदर्भ आपण घेतले तरी चालतं. उदाहरणार्थ ग्रेस म्हणतात की वाऱ्याने हलते रान. आता वाऱ्याने हलते रान ही जी प्रतिमा आहे, हलणारं रान, हे समजून घेण्यासाठी आपल्याला काळी आई समजली पाहिजे. हा देश मातीवर किती प्रेम करतो हे समजलं पाहिजे, पाण्यावर किती प्रेम करतो हेही समजलं पाहिजे आणि शेतामध्ये जे पीक असतं त्या पिकावर शेतकऱ्याचं स्वतःच्या मुलांपेक्षाही अधिक प्रेम असतं हेही समजलं पाहिजे. म्हणून काळ्या आईची ओटी भरल्याशिवाय आणि काळ्या आईचं दर्शन घेतल्याशिवाय तो पेरणी करत नाही. त्याला काळी आई म्हणतो. पाण्याचा अपव्यय शासन जरी सांगत असलं तरी शेतकरी ते प्रत्यक्ष जगत असतात. आता पाण्याचा अपव्यय करणं हा पाण्याचा अपमान आहे, हा संस्कार साधू संतांच्या साहित्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतो किंवा लोकसाहित्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. हे सहज निर्माण झालं का? तर नाही, फार मोठं चिंतन आहे. आणि मग हे चिंतन चिंतक म्हणून संशोधकाला करणं गरजेचं आहे, मार्गदर्शकाला करणं गरजेचं आहे. समजा पाणी ही प्रतिमा आहे, अनेक कवितामध्ये ती येते. तर पाणी काय आहे? तर पाण्याला साक्षात या देशानं आई म्हटलेलं आहे. आणि मग पाणी जर आई असेल तर मग आपल्याला असं म्हणता येतं की या देशाला सोन्याचा, या देशाच्या संस्कृतीला सोन्याचा मुलामा नाही पण पाण्याचा ओलावा आहे. आईची भूमिका जर पाणी निभावत असेल तर मग चित्रपटामध्ये जेव्हा आपण पाहतो की रोमॅन्टिक एखादा सीन असेल आणि जर पाण्यामध्ये ते नायक नायिका भिजत असतील तर माझ्यासारख्या एका शिक्षकाला किंवा एका चिंतकाला फार मोठं वाईट वाटतं की पाण्याच्या स्पर्शानं म्हणजे आईच्या स्पर्शानं काम नष्ट होतो आणि प्रेम जागं होईल. मग काम नष्ट करण्याचं काम जर पाणी, तर मग पाण्यामध्ये हे असे
रोमॅन्टिक सीन्स कसे काय दाखवले जातात, तर याचा अर्थच असा झाला की हे सगळं उथळपण आहे, याच्यामध्ये खोली नाही. आणि म्हणून किंवा ग्रेसची दुसरी एक कविता आपल्याला सांगता येईल की ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस आणि नादत होता, मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. आता मग सूर्य कशाची प्रतिमा आणि मेघात ती किरण कशी अडकलेली आहेत, पाऊस पडतो आहे मग पाऊस कशाची प्रतिमा, याच्यावर तासनतास बोलता येईल इतकं ते व्यापक आहे, लिहिता येईल एवढं ते व्यापक आहे. आणि मग अशा कवींवर जेव्हा एखादा संशोधक लिहू लागतो आणि त्याला त्यातल्या काही प्रतिमा कळत नाही, त्या प्रतिमा ती भाषा कळण्यासाठी अनेकदा त्याला मार्गदर्शकाचं बोट धरावं लागतं. ते बोट अत्यंत परिपक्व असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या देशाची सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक ही सगळी मुळातून सगळं हे अभ्यासणं गरजेचं आहे. ही संस्कृती एकदा कळाली तरच मग या पद्धतीच्या रचना आपल्याला कळायला लागतात. नसता मग आपण म्हणतो की तो कवी अनाकलनीय आहे, मला तो काही कळत नाही. तर कळत नाही याचा अर्थ असा आहे की आपण त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी कमी पडतो, हे आपल्याला मान्य करावं लागतं. म्हणून भाषेच्या आकलनाच्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका ही अत्यंतिक महत्वाची आहे. आता जसं संशोधकापुढे भाषेच्या आकलनाच्या समस्या आहेत, तशाच संशोधकापुढे आशयाच्या आकलनातील सुद्धा काही समस्या येतात. उदाहरणार्थ समजा आपण बखरीवर संशोधन करायला लागलो, तर मग बखरीमध्ये जे काही लिखाण झालेलं आहे तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती ही आपल्याला ठाई ठाई जाणवते. मग बखरीचं संशोधन करत असताना मग बखरीमध्ये इतिहास किती आहे, बखरीमध्ये महाकाव्य किती आहे, परत महाकाव्याचे दोन प्रकार, विदग्ध महाकाव्य आणि आर्ष महाकाव्य, मग ते पण आपल्याला मुळातून माहित असणं आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ समजा बखरकारांनी शिवरायांच्या मृत्यूचे वर्णन केलेले आहे. शिवाजी महाराज निजधामास गेले आणि मग काय घडलेलं आहे, तर मग वारामंद वाहतो आहे, वृक्षांचे पानं हलत नाहीत, किंवा आता काही ते लोक नाकारतात किंवा वाघ्या कुत्र्यानं असं ठरवलं की आता माझे मालकच गेले आणि मी जगून काय उपयोग आहे, माझ्या जगण्यामध्ये कुठलाही राम उरलेला नाही, आणि वाघा कुत्रा रडायला लागला आणि त्यांनी उंच अशी झेप घेतली आणि तो महाराजांच्या बरोबर चितेत जाळला. काहींचं म्हणणं असंच घडलेलं आहे, काहींचं म्हणणं की असं घडलेलं नाही. आपण वाचलं पण असेल की मागे काही लोकांनी रायगडावर महाराजांच्या समाधीच्या समोर कुत्रा उभा आहे आणि त्याची समाधी, जे तो कुत्रा आम्हाला नको आहे, तो महाराजांचा अपमान आहे, असे मांडणी करून तो कुत्रा खाली फेकून दिला होता. आपण हे सगळ्यांनी वाचलेलं आहे. शेती जर समजून घेतली, कृषी जीवन जर समजून घेतलं, लोकसाहित्य जर समजून घेतलं, तर इथल्या माणसांनी स्वतःपेक्षा इतरांवर जास्त प्रेम केलेलं आहे, याचे असंख्य पुरावे आहेत. इथल्या माणसांनी स्वतःच्या पुत्रापेक्षाही अधिक प्रेम पशुपक्ष्यांवर केलेलं आहे. बैलाला आम्ही जेव्हा अवताला झुंपतो तेव्हा शेतकरी त्याच्या पाठीवरून हात फिरवत असतो आणि मग त्याच्या गळ्यामध्ये तो जू देत असतो. हा संस्कार आहे. म्हणून कुत्रा काय, मांजर काय, अनेक पशु प्राणी यांच्यावर विलक्षण प्रेम केलेलं आहे. आपण जर एक आत्मकथन गाजलेलं आहे ते जर वाचलं असेल तर आपल्या लक्षात येईल की समिधा नावाचं आत्मकथन आहे, साधनाताईंचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की एकदा शिक्षिकेने माझ्या मुलांना प्रश्न विचारला की पाळीव प्राणी कोणते आहेत, तर त्यांनी वाघ, अस्वल असं लिहिल्यानंतर त्या बाई रागावल्या आणि मुलांनी आईला सांगितलं की आम्ही असं असं सांगितलं, आपल्या घरी ते प्राणी आहेत. दुसऱ्या दिवशी साधनाताई तिथे गेल्याने त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्ञानाच्या कक्षा अरुंद आहेत, त्या रुंद करा. आम्ही या प्राण्यांना प्रत्यक्ष पाळलेलं आहे, म्हणून माझ्या मुलांनी जे सांगितलं ते चुकीचं सांगितलेलं नाही, ते बरोबर सांगितलेलं आहे. आणि म्हणून एखादी व्यक्ती पशु प्राण्यांवर विलक्षण प्रेम करू शकते, हे संशोधन करत असताना आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. समजा तुकोबाराय जर म्हणाले की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत. किंवा त्याचं शेवटचं चरण असं आहे की तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी. मनाशी जर उत्तम पद्धतीनं संवाद साधायचा असेल तर तो निसर्गात साधता येतो. मग निसर्ग आम्हाला कळावा लागेल ना, निसर्ग कळाला नाही तर मग हे कसं कळेल. या देशातल्या लोकांनी
फळं देणाऱ्या झाडांपेक्षा फळं न देणाऱ्या वृक्षांवर विलक्षण प्रेम केलेलं आहे, हे मुळातून समजून घ्यावं लागेल. आता कोरोनाचा काळ आहे, सगळी चर्चा कशाच्या भोवती फिरते आहे? तर ऑक्सिजनच्या भोवती फिरते आहे. आणि या देशामध्ये बघा, वड, उंबर, कडुलिंब, पिंपळ यांच्यावर विलक्षण प्रेम केलेलं आहे. लौकिक अर्थानं ही झाडं किंवा ही वृक्ष फळं देतात का? तर नाही, लौकिक अर्थ. पण याच्यावर इतकं प्रेम की ह्या झाडाला तोडायचं नाही, ह्या झाडांना जाळायचं नाही. मग हे मुळातून समजून घेतलं तर मग पिंपळावरची कविता कळेल. म्हणून ज्ञानोबारायांनी म्हटलं ना, ते वृक्षाचं महत्व सांगताना पिंपळ जे आहे, पिंपळ म्हणजे अश्वत्थ तो मी. भगवंत श्रीकृष्ण सांगतात की हा पिंपळ म्हणजे मी आहे. म्हणून पिंपळाचं महत्व, किंवा बौद्ध साहित्य आपण पाहिलं तर बोधिवृक्ष म्हणजे तरी पिंपळच आहे. पिंपळाचं महत्व अधोरेखित का केलं? तर तो जास्त ऑक्सिजन देतोय. तो वेगळा विषय होईल, फक्त मला तो या अंगाने मांडायचा होता म्हणून मी मांडलेला आहे. मग शिवाजी महाराजांच्या मृत्यूचं वर्णन या पद्धतीनं तो बखरकार करतो आहे, तर तेव्हा मग आपल्याला हे नीट समजून घ्यावं लागेल की बखरीमधील शिवाजी महाराज आणि इतिहासामधील शिवाजी महाराज हे आपल्याला वेगळे करता आले. संशोधक म्हणूनही करता आले पाहिजे आणि मार्गदर्शक म्हणूनही करता आले पाहिजे. आता त्याच्यामध्ये जे अलौकिक स्वरूपाचं व्यक्तिमत्व उभं करण्यात येतं आहे, त्याचं कारण असं आहे की ते विदग्ध महाकाव्य जे आहे, तर विदग्ध महाकाव्याचा जो नायक असतो तो अद्भुत रेखाटावा लागतो. म्हणून शिवाजी महाराजांच्या बद्दल मग अनेक कथा प्रचलित आहेत की आपल्याला सगळ्यांना ते माहित आहे. जेव्हा त्यांनी आग्र्याहून त्यांची सुटका वगैरे झाली, मग तेव्हा ते लोक बोलायला लागले की शिवाजी महाराज कसे कसे पसार झालेले आहेत. वेगवेगळ्या लेखकांनी त्या पद्धतीनं ते मांडलेलं आहे. संशोधन करत असताना आपल्याला तो नायक अद्भुत जरी रेखाटलेला असला तर वास्तव काय असलं पाहिजे हे पुराव्याच्या आधारे सांगावं लागतं, ते सिद्ध करावं लागतं. अलीकडचं एक उदाहरण देऊ. आता अलीकडे त्यातली त्यात आपलं जे विद्यापीठ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, इथे दलित साहित्यावर आणि ग्रामीण साहित्यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन होतं. आता ही चांगली गोष्ट आहे, पण तरी देखील काही लोकांना मात्र ती चांगली गोष्ट वाटत नाही. ते म्हणतात तुमचं विद्यापीठ याशिवाय दुसरं संशोधन करत नाही. पण असू द्या ना, हे विद्यापीठ याच्यावर अधिक करेल, अन्य एखादं विद्यापीठ दुसऱ्या क्षेत्रावर अधिक करेल. आपण सकारात्मक ते बघूया ना, नकारात्मक पाहण्याची काही आवश्यकता नाही. आता उदाहरणार्थ आपल्याकडे दलित आत्मकथनांवर अनेकांनी संशोधन केलेलं आहे. आता दलित आत्मकथनावर संशोधन करत असताना दलित आत्मकथनाचे उद्गाते कोण आहेत? तर ते चोखोबाराय आहेत, संत चोखोबाराय. ते धाव घाली विठू आता नको चालू मंद, बडवे मज मारिती ऐसा काय केला अपराध, या पद्धतीनं चोखोबाराय बोलतात. अनेकांना असा प्रश्न पडतो की ते विठुरायांच्या समोर बोलण्याची काय आवश्यकता आहे? तत्कालीन समाजाचा मुळातून अभ्यास केला तर मग एक गोष्ट लक्षात येते की तक्रार करण्यासाठी कोणी उपलब्धच नाही, कोणी ऐकूनच घ्यायला तयार नाही. आणि म्हणून मग ती तक्रार पांडुरंगाकडे केलेली आहे. ती पांडुरंगाकडे चोखोबारायांनी भावना व्यक्त केलेली आहे. म्हणून दलित आत्मकथन कुठून सुरू होतं? तर ते चोखोबारायांच्या पासून सुरू होतं. असं मन मोठं करून आपण ते मांडलं पाहिजे असं मला वाटतं. आता तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हे माझं जे मत आहे ते वैयक्तिक आहे असं म्हणून तुम्ही वाद सोडून द्या, असं मी सुरुवातीलाच नम्रपणे तुमच्या समोर मांडतो आहे किंवा व्यक्त होतो. त्याच्यानंतर ग्रंथकर्त्याच्या परिस्थितीचे आकलन होणे हे पण फार गरजेचं असतं. आता ग्रंथकर्त्याची, मगाशी मी म्हणालो की जातीचं आकलन झालं पाहिजे, आता मी म्हणतो की त्याच्या परिस्थितीचं आकलन झालं पाहिजे. अनेकांना हे कदाचित खटकण्याची शक्यता आहे. पण कशामुळे हे आकलन झालं पाहिजे? तर ग्रंथकर्त्याची जर सामाजिक परिस्थिती आम्हाला मुळातून कळालीच नाही, तर मग ती कलाकृती कशी कळेल? आता उदाहरणार्थ आठवणीचे पक्षी आहे. आता आठवणीच्या पक्षीमध्ये प्र. सोनकांबळे सरांनी ज्या पद्धतीची ती मांडणी केलेली आहे, जे अनुभव, जीवनानुभव मांडलेले आहेत लातूर परिसरातले, तर तो परिसर आपल्याला तिथं जाऊन समजून घ्यावा लागेल, तो पाहावा लागेल, त्या काळात जावं लागेल आणि मग ते सगळं समजून घेतल्यावर कळेल की ह्या लेखकानं या पद्धतीनं ते का मांडलेलं असावं. म्हणून सामाजिकही परिस्थिती महत्वाची आहे आणि ती आर्थिक परिस्थिती देखील महत्वाची आहे. कारण एक विचार आपल्या सगळ्यांना माहित आहे की भरलेल्या पोटाने माणसं विचार करतात आणि रिकाम्या पोटाने माणसं भांडण करतात. आणि म्हणून दलित आत्मकथनामध्ये जी वेदना येते आहे, जो नकार येतो आहे आणि जो विद्रोह येतो आहे, तो सहज येत नाही.
तर ते रिकामं पोट आहे आणि रिकाम्या पोटी काय घडतं आहे ते मानसशास्त्रीय अंगाने ते मांडता येण्यासारखं आहे. आणि म्हणून आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर माणसं काय लिहितात आणि ती काय चांगली नसेल तर काय लिहितात. दुसरी गोष्ट, संस्कार देखील अत्यंत महत्वाचे आहेत. आता उदाहरणार्थ, ज्ञानोबा यांच्या आई वडिलांना तत्कालीन समाज मार्तंडांनी ती शिक्षा दिली, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ते काय म्हणाले की बा आम्ही काय केलं तर तुम्ही आमच्या मुलांचा छळ बंद कराल. आणि यांनी सांगितलं की तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या, आम्ही छळ बंद करू. पुढे काय घडलं आपल्याला माहित आहे. रात्री त्या सगळ्या मुलांना त्यांनी झोपू घातलं आणि त्यांनी इंद्रायणी मातेमध्ये आपले देह समर्पित केले. तरी देखील छळणं संपलं नाही. म्हणजे जगणं मुश्किल केलं. खायला अन्न मिळू दिलं नाही. प्रतिष्ठा तर नाहीच नाही. प्रत्येक वेळी प्रश्न निर्माण केले, अडचणी निर्माण केल्या. पण एवढं असून सुद्धा ज्ञानोबाराय विश्वात्मक परमात्म्याला काय प्रार्थना करतात की जे खळांची व्यंकटी सांडू. खळांचं वाकडे पण तेवढं जाऊ दे, खळ राहिला तरी चालेल, नवे नवे तो राहिलाच पाहिजे, त्याचा वाकडेपणा गेला पाहिजे. मग विशेषर जी भूमिका मांडतात तीच भूमिका आहे ती, की आम्हाला समाजातला विवेक जागा ठेवायचा आहे. आम्हाला समाज काय करायचा आहे तर विवेकी बनवायचा आहे. समाज पुरुषाला आम्हाला काय करायचं आहे तर चांगलं बनवायचं. मग ही जी भूमिका आहे, ही भूमिका का घेतली तर प्रचंड यातना सहन करण्याची एक विलक्षण ताकद साधू संतांकडे होती. म्हणून ते सगळं सहन करूनही उत्तम पद्धतीनं अभिव्यक्त होताना आपल्याला दिसतात. म्हणून ही जी परिस्थिती असते ती परिस्थिती आणि त्याच्यावर झालेले संस्कार याच्यानुसार तो लेखक लिहित जातो, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता पंडित कवी जर आपण पाहिले, साधू संतांचं साहित्य पाहिलं तर मगाशी मी सांगितलं की ते स्वतःचे करते, पण साहित्यिकांकडे आलो तर मग लक्षात येतं की त्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्व दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. येथे विद्वत्ता दाखविणे हा पंडितांचा हेतू होता की काय, अशा पद्धतीचा प्रश्न एक शिक्षक म्हणून आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. त्याच्याबद्दल मत मतांतरे असू शकतात, पण मला असं वाटतं म्हणून मी हे विधान केलेलं आहे. आता आपल्याकडे जे दरबारी कवी आहेत, या दरबारी कवींच्याकडून तुम्ही परिवर्तनाची अपेक्षा कराल असं काही घडणार नाही. कारण तुमची चूल कुणामुळे पेटते, मग ते हजारो वर्षापासून वर्तमानापर्यंत भविष्यातही ते राहणार आहे. आणि म्हणून ज्यांच्यामुळे आपल्या चुली पेटतात त्यांच्याशी एकनिष्ठ राहणं हा आपला धर्म आहे असं माणसं मानतात. आणि म्हणून व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करण्याचं काम दरबारी कवींनी कधी केलं नाही, किंवा त्यांना ते करता आलं नाही, किंवा त्यांची ती मजबुरी आहे. आणि म्हणून त्यांच्याकडून निर्माण झालेलं साहित्य आणि त्याच्यावर होणारं संशोधन, हे व्यक्ती आणि वाङ्मय हे जे प्रकरण मगाशी मी सांगितलं तिथे हे मुळातून नीट समजून घ्यावं लागेल आणि तिथे ते मांडावं लागेल. आता दलित साहित्यिक मोठ्या प्रमाणावर बंड करताना का दिसतात तर त्यांच्यावर मुळातच आर्थिक आणि सामाजिक फार मोठ्या पद्धतीनं अन्याय झालेला आहे. आणि म्हणून कार्ल मार्क्स म्हणतो ना, किंवा कामगारांना त्यांनी आव्हानच काय केलं की तुमच्याकडे गमविण्यासारखं काही नाही म्हणून तुम्ही बंड करा. ज्यांच्याकडे गमवण्यासारखं काही असतं ते माणसं बंड करत नसतात. किंवा ते हिंदीमध्ये शेर आहे, मी मराठीतच सांगतो, की ज्यांचे घर काचेचे असतात ते इतरांच्या घरांवर दगड मारत नसतात. दलित साहित्यिकांना ही भीतीच नव्हती आणि म्हणून त्यांनी सरळ जे जे भोगलेलं आहे ते ते मांडलेलं आहे. आपण वाचा ती आत्मकथन, मला उद्ध्वस्त व्हायचंय, मलिका अमर शेख यांचं आत्मकथन जर आपण वाचलं तर आपण हादरून जातो की या बाईंची काय ताकद आहे, किती खुलं खुलं हे सगळं मांडलेलं आहे. आता ही ताकद येते कुठून, हे परखडपण येते कुठून, तो संस्काराचाही भाग आणि स्वतःचं एक व्यक्तिमत्व. आणि म्हणून ग्रंथकर्त्याच्या परिस्थितीचं आकलन ही जी एक समस्या असते, आकलन न होणे ही एक समस्या असते, ती समस्या आपल्याला मार्गदर्शकाशी संवाद करून ती सोडवता येऊ शकते. आता आपण समारोपाकडे जाऊया, कारण आपल्याला शेवटचे 10 मिनिटं चर्चेसाठी द्यायची आहे. तर एकूण काय करावं लागेल तर जुन्या पठडीतील जे संशोधक आहेत त्यांचा आदर्श आपल्याला घ्यावा लागेल. मग जुन्या पठडीतील संशोधक, मी काही लोकांचा नामोल्लेख केला तर काहींना राग येईल म्हणून मी नामोल्लेख टाळतो. पण आपण जुन्या लेखकांचे प्रबंध पुस्तक रूपानं जे आले ते जर वाचले तर मग आपल्या लक्षात येतं की आपण किती
कमी उंचीचे आहोत, आपल्याला किती मर्यादा आहेत, या माणसांची किती बलस्थाने आहेत. ठीक आहे, एकदाच ते आपल्याला नाही बदलून टाकता येणार किंवा आपल्याला एकदम नाही स्वीकारता येणार. काही वेळ जावा लागेल. तर आपण वेळ जाऊ दिला पाहिजे. काल परवा चर्चेत ते झालं, की लगेचच संशोधकाची भूमिका लगेच बदलते आणि काही दिवसातच तो मार्गदर्शक बनतो. आता हे झालं पाहिजे, नाही झालं पाहिजे त्या वादात आपल्याला काही जायचं नाही. पण मुळात संशोधकानं काय केलं पाहिजे, की प्रबंध लिहिल्यानंतर लगेच त्याचं पुस्तक काढण्याची काही घाई करायची आवश्यकता नाही. काही कालावधी जाऊ दिला पाहिजे. वाचन, चिंतन, मनन आणि एक वय जसं वाढेल तसे विचारही प्रगल्भ होत जातात, खोली वाढत जाते आणि मग ग्रंथ जेव्हा येईल तेव्हा तो प्रबंधाचं एक सुधारित रूप असेल. असा प्रयत्न प्रत्येकाने केला तर मला असं वाटतं, की बरेचसे प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. आणि म्हणून नवीन संशोधकांनी ह्या जुन्यांचा आदर्श ठेवला पाहिजे असं मला वाटतं. आणि चिंतनानंतरच व्यक्त झालं पाहिजे. तुकोबारायांचा यासाठी एक फार छान अभंग आहे, तोही आपल्याला सगळ्यांना पाठ असेल, की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आता मला असं वाटतं पठाण सर, की 2 अभंग जर आपण व्यवस्थित समजून घेतले तर महाराष्ट्रातल्या आत्महत्या कमी ठरतील. मी, कटारे सर, कदम सर आम्ही काही गावामध्ये तिघांनी एक कार्यक्रम राबवला होता, की शेत शिवार शेतकरी जागृती अभियान. तर शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी मग आम्ही भाषण द्यायचो. कदम सर आर्थिक अंगाने बोलायचे, मी थोडेसे साधू संतांचे प्रमाण देऊन बोलायचो आणि कटाळे सर त्याचा समारोप करायचे. तर मी असं नाही म्हणणार की त्याच्यातून फार मोठं काही घडलं असेल, पण 4-6 लोक येऊन म्हणायचे की सर बरं तुम्ही सांगितलं. मग साधारणपणे मी तिथे अशी सांगड घालायचो की तुकोबारायांच्या एका अभंगाला लोकांनी वाच्यार्थानेच घेतलं आणि फार मोठी गल्लत झालेली आहे, की ठेविले आनंती तैशीची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. ही समाधानी वृत्ती ही घातक आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. मोठमोठे विद्वान म्हणतात. म्हणून मला असं वाटतं की त्याच्यावर थोडंसं बोललं पाहिजे. अहो तुकोबारायांचा हा अभंग आधी समजून घ्या, की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. उदाहरणार्थ आपण शेतकऱ्यांचं उदाहरण घेऊ, की शेतकऱ्यानं एप्रिल मे 2 महिने खूप कष्ट केले. आता पठाण सरही शेतकऱ्यांचे चिरंजीव आहेत, मी पण शेतकऱ्याचा आहे, ऐकणारे बरेचसे शेतकऱ्यांचे, म्हणून ते उदाहरण आपण घेऊ. प्रचंड परिश्रम त्यांनी केले एप्रिल आणि मे मध्ये. जून मध्ये पेरणी केली किंवा लागवड केली. खूप पीक छान आलं आणि अचानक यावर्षी जे घडलं महाराष्ट्रामध्ये तेच समजा, अतिवृष्टी झाली आणि पिकं सडून गेली. त्यावेळेस मग तुकोबारायांचा अभंग घ्यावा लागेल, की ठेविले आनंती तैसेची रावे चित्ती असू द्यावी समाधान. आपण प्रयत्नात कमी पडलो नाही, आपण प्रचंड मेहनत घेतली, परिश्रम केले. प्रयत्न म्हणजे मी विभूती योगामध्ये गीतेत भगवंत सांगतात, की जो माणूस प्रयत्न करतो तो साक्षात मीच आहे, माझीच ती विभूती. पण आपण प्रयत्नात कमी पडलो नाही ना, आणि तरीही जर अपयशात येत असेल तर मग ठेविले अनंते तेव्हा येते आणि मग चित्ती असू द्यावी समाधान. अलीकडे माणसं म्हणतात की नाही, असमाधानी माणसंच उत्तम साहित्य निर्माण करत असतात. आता असं बोलल्यानंतर काय डोकं फोडून घ्यायचं का? साधू संत वेळेवर अन्न मिळालं नाही तरी सुद्धा ते समाधानी वृत्तीनं जगलेले आहेत. सावता महाराजांना म्हणाले की बा चला पंढरीला जाऊ, त्यांनी सांगितलं की नाही, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आणि हे शेत जे आहे, हे शेत माझं पंढरी आहे. ही मनाची प्रसन्न अवस्था आहे. प्रसन्न मनाचीच माणसं उत्तम कलाकृती निर्माण करू शकतात. म्हणजे दाहक अनुभव, दारिद्र्य, विषमता ही पचवता आली पाहिजे. ही कुणाला पचवता आली पाहिजे? लेखकालाही पचवता आली पाहिजे, संशोधकालाही पचवता आली पाहिजे आणि मार्गदर्शकांना देखील. तरच उत्तम पद्धतीने आपण काहीतरी निर्माण करू शकतो आणि ती उत्तम कलाकृती त्याच्यातून निर्माण होऊ शकते. ते संशोधन असू दे किंवा एखादी वाङ्मय कृती असू दे. आता आपल्याकडच्या ज्या कला आहेत त्या जीवनाशिवाय नाही. उदाहरणार्थ समजा अजिंठा ही एक कला आहे, तर ती केवळ कला आहे का? नाही. तर त्या कलेमध्ये तत्कालीन जीवनाचे प्रतिबिंब अभिव्यक्त झाले आहे. नवे नवे त्यामध्ये तत्वज्ञान आले आहे. म्हणून साहित्य निर्मिती ही सुद्धा एक कला आहे आणि ही कला जीवनाशिवाय नाही. बहिणाबाई जर वाचल्या आपण, बहिणाबाई चौधरी, तर मग आपल्याला ते सगळं कळतं. जीवन म्हणजे काय, त्यांच्या कवितेमधून ते सगळं आलेलं आहे. आणि म्हणून साहित्यामध्ये कुठल्याही टोकाच्या भूमिका असता कामा नये असं मला वाटतं.
हे विधान तर अधोरेखित केलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये माणसं टोकाच्या भूमिका घेऊन स्वीकारून मोठमोठ्या व्यासपीठावरून जे वादविवाद घालत असतात, जे वेगवेगळे कंपू तयार करत असतात, कंपू शब्द मी मागे घेतो, गटबाजी म्हणूया आपण, जे गटतट निर्माण करत असतात ते काही चांगले असं मला चांगले आहेत असं मला वाटत नाही. ते गटतट आम्ही सोडून दिले पाहिजे आणि आम्ही तुका आकाशाई वढा असं झालं पाहिजे, किंवा हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जहाला, ही व्यापक भूमिका आम्ही स्वीकारली पाहिजे. साधू संतांनी हे जे मार्गदर्शन केलेलं आहे, किंवा समजा रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना जे म्हटलेलं आहे की निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, ते केवळ शिवरायांबद्दल नाही तर जगामध्ये जिथं जिथं हे राजे आहेत आणि ज्या पद्धतीनं ते काम करतायत त्या सर्वांच्या साठी ती एक आचारसंहिता आहे. इतकं व्यापक संशोधक म्हणून आम्ही ते समजून घेतलं पाहिजे, मार्गदर्शक म्हणून ते आम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून साहित्याच्या क्षेत्रामध्ये टोकाच्या भूमिका नको, साहित्यामध्ये समवाय साधता आला पाहिजे आणि साहित्यामध्ये समाजाचे हित साधता आले पाहिजे असं मला वाटतं. माझा वेळ इथे संपतो. मला या मोठ्या व्यासपीठावरून बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पठाण सरांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. संघाने काही प्रश्न असतील तर संशोधक अभ्यासकांना विनंती की आपण प्रश्न विचारावेत. गोविंद रामदिनेवार. बर सर. धोंडा महाराज कॉलेज देगलूर. बर सर. सर, आपण संशोधनातल्या अडचणी खऱ्या काय आहेत अगदी अप्रतिम उकलून दाखवलात. बर सर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की आपण विषयाची उकल कशी करावी. हो. आणि विषयाची उकल करताना ज्या मुद्दे तुम्ही सांगितला तो तळागाळातले मुद्दे आहेत सर. बर सर. बर. परंतु आजच्या संशोधनामध्ये हे तळागाळातले जे मुद्दे आहेत ते येत नाहीत. बर. येत नाही. तुम्ही बरोबर सांगितलं की मुद्दे हे असाय पाहिजे. शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलात, कवी ग्रेसचं उदाहरण घेतलात, किंवा अनेक उदाहरण घेऊन तुम्ही सांगितलं. हे तळागाळातले मुद्दे येण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी थोडंसं सांगावं सर, की आपण संशोधनामध्ये हे मुद्दे आलेच पाहिजे. संशोधनामधल्या प्रमुख अडचणी ह्याच आहेत सर. एखादा संशोधक विद्यार्थी, आता मी संशोधक आहे, मार्गदर्शक आहे, पण विद्यार्थी माझ्या विचाराचा येत नाही, तेव्हा त्याचा विचार वेगळा असतो. मग दोघात विचाराची सरमिसळ निर्माण होते, संभ्रम निर्माण होतो. त्यावेळेस काय करायचं संशोधकांनी किंवा मार्गदर्शकांनी काय करायचं याविषयी 2 मिनिटं सर सांगावं. आपण विषय खूप चांगला मांडला, त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला तुमचं धन्यवाद आणि आभारी आहे. थोडं या अंगाने थोडी उकल करावी असं माझी विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. तर सर, अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत संशोधनाच्या बद्दल बरं का. आपण जर त्याचा आधार घेतला तर बऱ्यापैकी दिशा स्पष्ट होते. आणि दुसरी गोष्ट काय आहे की समाजामध्ये अनेक ठिकाणी असे, मगाशी मी जे म्हणालो की काही माणसं जाणीवपूर्वक स्वतःचं व्यक्तिमत्व समाजासमोर येऊ देत नाहीत. साधारणपणे मी वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला तर मला हे जाणवलं की आळंदीला 10-10, 12-12 वर्ष राहून ही माणसं तपश्चर्या करतात, साधना करतात, अभ्यास करतात, आणि इकडे आल्यानंतर मात्र ते सगळं केवळ त्या कीर्तनापुरतं आणि प्रवचनापुरतं मर्यादित ठेवतात, फारसा ते संवाद साधत नाही. आपलं कर्तव्य काय आहे सर, की आपण असे बुद्धिमान लोक शोधले पाहिजे आणि त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. मंथुनी नवनीता तैसे घ्यानंता, मंथन झालंच पाहिजे विचारांचं. मी एक केवळ वारकऱ्यांचं उदाहरण म्हणून सांगितलं. असे महानुभाव आहेत, वेगवेगळे संप्रदाय आपल्याकडे, त्या संप्रदायामध्ये हे लोक आहेत. आता संप्रदायामध्ये जसे आहेत तसे सर वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये काही तर प्रायमरी टीचर सुद्धा इतके हुशार आहे सर की त्यांना ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं माहित आहे, पण ते विचारल्याशिवाय सांगत नाही. तर आपल्याला काय करावं लागेल सर, आपल्या संशोधनाच्या संबंधित जे ग्रंथ आहेत, जसे की त्या दिवशी गवत सरांनी सांगितलं की रमेश वरखडे नावाचे जे अभ्यासक आहे त्यांचा संशोधनाबद्दलचा सुंदर ग्रंथ आहे, तसले ग्रंथही आपण वाचले पाहिजे. आणि आपण वेगवेगळ्या बुद्धिमान लोकांशी संवाद साधला पाहिजे. संवादातून बऱ्याचशा प्रश्नांची उकल होईल असं मला वाटतं. प्रश्न असा आहे, तुमच्या संशोधनातील समस्या या विषयावर एक तुम्ही गोष्ट सांगितली की लोकांच्या ज्या भावना आहेत किंवा एखादं विधान आहे ते फार टोकाचं मानलं जातं आणि त्याच्यावर क्रिया प्रतिक्रिया खूप व्हायला लागलेल्या आहेत. आणि ही जी गोष्ट आहे ती चांगल्या संशोधनाला बाधक आहे असं मला वाटतं.
उदाहरणार्थ माझा संशोधनाचा विषय आहे आचार्य अत्रे यांचं करेचं पाणी आत्मचरित्र. पण त्याची दुसरी बाजू मांडताना मी मांडू शकलो नाही, कारण की लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या असतात. तर हे कुठतरी बाधक आहे असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे सर? सर बरोबर आहे ते. त्याचं कारण कसं आहे सर, समजा आपण एखाद्या उदाहरणार्थ आपण एखाद्या कवीवर संशोधन करत आहोत आणि आता अतीव वास्तवाच्या नावाखाली कवीचा तोल जातो अनेक ठिकाणी. समजा कविता आहे आणि कवितेमध्ये इंद्रियांची नावं घेऊन कविता लिहिल्या गेली, काही गरज नाही ना इंद्रियांची नाव घेण्याची, अलग लक्षात, पण कवी घेतात. आता त्या वेळेस मग संशोधक काय करतो किंवा कसं लिहायचं, मार्गदर्शक काय म्हणतो ना, ते कवी फार मोठा आहे, ते जर लिहिलं तर त्याला राग येईल. आता निकष आपल्या त्या निष्कर्षामध्ये सरळ सरळ लिहिलं पाहिजे. काय लिहिलं पाहिजे की या कवींच्या एकूण समजा 10 कविता संग्रह, ते 10 कविता संग्रहाचा एकूण सार तपासल्यानंतर जे निकष सापडतात त्यातला एक निकष असा आहे की अतीव वास्तवाच्या नावाखाली या कवीचा अनेकदा तोल गेलेला आहे, हे लिहिलं पाहिजे, निष्कर्षच काढला पाहिजे. पण आपण काढत नाही. तर याला काही आपले वैयक्तिक संदर्भ वगैरे कारणीभूत असतात. संशोधक म्हणून ते लिहावं, काही अडचण नाही, पण आपण मर्यादा पाळतो आणि नाही लिहित तर चालतं सर, असू द्या. वाद नको, मला एवढंच म्हणायचं, त्याच्यातून वाद उत्पन्न नाही झाला पाहिजे. धन्यवाद सर. मला प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर उमा उत्तम काळे, नोरोजी वाडिया महाविद्यालय पुणे. सर, एमफिलचं संशोधन संत तुकारामांच्या पायिकांचे अभंग एक अभ्यास या विषयावरती केलं आणि संत तुकाराम आणि संत साहित्यात संत तुकाराम हा माझ्या संशोधना म्हणजे मला त्याच्यावर अजून संशोधन करावंसं वाटतं. तर तेव्हा जेव्हा अभंग गाथेचं पुनराकलन म्हणून अभ्यास करते तेव्हा बऱ्याचदा असं जाणवतंय की ती गाथा संकलित असल्यामुळे त्याच्यामध्ये आलेले अनेक अभंग हे संत तुकाराम यांचे असावेत आहेत की नाही याबद्दल शंका निर्माण होते मनामध्ये. तर त्याच्या अनुषंगाने सर सांगा ना की ते अभंगांचा विचार मग आपण कसा करावा, कारण जिथे संत तुकाराम यांची भूमिका ती नाही आणि अनेक अभंग घुसडले गेलेत का असं वाटतं सर? हा प्रश्न लक्षात आला. तुमच्याकडे जी प्रत आहे ती जोग महाराजांची आहे का? महाराजांची जी गाथा आहे ती अनेक संपादकांनी संपादित केलेली आहे. तर त्यातली वारकरी ही प्रमाण जी मानतात ती जोग महाराजांची मानतात. म्हणजे इतरांच्यावर अन्याय होतोय अशातला भाग नाही, पण सरासरी जोग महाराजांचं नाव अनेक वारकरी घेतात, कीर्तनकार घेतात. तर जोग महाराजांनी जे निरूपण केलेलं आहे ते फार सुंदर आहे. आणि जोग महाराजांनी काय केलेलं आहे की क्षपक जे अभंग आहेत की जे तुकोबारायांच्या नावावर घातले पण हे तुकोबारायांचे नाहीत, तर त्याची एक सूची जोडलेली आहे त्या गाथेच्या परिशिष्टामध्ये. तर ते क्षपक अभंग सोडूनच द्या ना तुम्ही, त्याचा विचारच नका करू. किंवा मग ते स्वतंत्रपणे आपल्याला पुन्हा एमफिल साठी विषय घेता येऊ शकतो की तुकारामाचे क्षपक अभंग एक अभ्यास. तर तो अशा पद्धतीनं वर्गीकरण ऑलरेडी झालेलं आहे. फक्त तुम्ही काय करा, ती जोग महाराजांची गाथा घ्या मॅडम. आणि अजून असेल तर मी मगाशी जे बोललो की समाजात जे तज्ञ लोक असतात संबंधित विषयाचे, त्यांच्याशी आपण संवाद साधायचा. सर, मी प्राध्यापिका विजयश्री गवळी, शिवाजी महाविद्यालय बार्शी. आपण आपल्या मांडणीसाठी संशोधनाची दिशा नेमकेपणाने कशी घेण्यात यावी हे संत साहित्याच्या आधारे तुम्ही खूप उत्तम पद्धतीने त्याचं विवेचन केलेलं आहे. आणि दर्जेदार शोध निबंध कसे व्हावेत यातल्या समस्याही तुम्ही थोडक्यात मांडल्या. पण 1996 पूर्वीचे दर्जेदार शोध निबंध आता त्या संशोधनाचा घसरत चाललेला जो आलेख आहे याविषयी तावडे सरांनी जे मार्गदर्शन केलं, पण आज तुम्ही जे संशोधनाची दिशा मांडत असताना संत साहित्य हे बेसिक आहे, अभंगातून त्याची उकल होत गेली आणि एक उत्तम पद्धतीने एखाद्या विषयाची मांडणी करत असताना तो दलित साहित्याचा, संत साहित्याचा, महानुभाव साहित्याचा कुठलाही संशोधनाचा विषय असू द्या, पण त्याची मांडणी म्हणजे समजून घेऊन करणं याची मला म्हणजे आज मला वैयक्तिकरित्या खूप चांगली समज तुमच्या ह्या आत्ताच्या व्याख्यानाने मिळालेली आहे. त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. मला वाटलं प्रश्न विचारायचा. प्रश्न नाहीये, मला आवडलं, भावलं चांगलं. आणि थँक्यू मॅडम. खूप खूप धन्यवाद आदरणीय गुरुवर्य डॉक्टर रामराव नेकर सर.
आपण संशोधनातील समस्या ह्या संत साहित्य आणि अर्वाचीन मराठी साहित्यातील उदाहरणं देऊन अत्यंत मुद्देसूद आपण पटवून दिल्यात. आपल्या व्याख्यानामध्ये आपण संशोधनामध्ये चिंतन असलं पाहिजे, संशोधनामध्ये मनन असलं पाहिजे, संशोधनामध्ये मंथन केलं गेलं पाहिजे, ही अत्यंत महत्वाची भूमिका आपण मांडली. संशोधन करत असताना आपल्याला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परिस्थितीचं आकलन झाले पाहिजे. जोपर्यंत हे आकलन होणार नाही, ही समस्या आपल्याला कळणार नाही, तोपर्यंत आपण चांगले संशोधन करू शकणार नाही. त्याचबरोबर संशोधन करताना अत्यंत महत्वाची जी समस्या आहे ती भाषेची समस्या आहे. मग ती मार्गदर्शकाची असेल किंवा संशोधक विद्यार्थ्याची असेल, ते समस्येची आपण आकलन करून घेतले पाहिजे. वाङ्मयीन मूल्यमापन करताना जी पाण्याची प्रतिमा, जी प्रतीके आहेत, ही उलगडून देता आली पाहिजे. ही अत्यंत सूत्रबद्ध आपण मांडणी केली. भाषेचं आकलन संपल्यानंतर त्या भाषेमधून आशय, साहित्यातून काय आशय व्यक्त झाला त्याचा शोध घेतला गेला पाहिजे. त्या कालखंडातील लेखकाची परिस्थिती असेल, त्याच्यावर झालेले जे संस्कार असतील, भाषा, बोली याला संशोधनात प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आणि हे सर्व करत असताना आपण जी व्याख्यानाची जी सूत्रबद्ध मांडणी केली, माझ्यासमोर संशोधनाच्या अनेक समस्या, जवळपास 5 दिवसामध्ये अनेक समस्यांचा पाऊस या कार्यशाळेमध्ये पडतोय. जे संशोधक विद्यार्थी सहभागी आहेत, संशोधक मार्गदर्शक सहभागी आहेत. अशा समस्या आपल्याला कशा पद्धतीने सोडवता आले पाहिजे, म्हणजे किमान समन्वय साधता आला पाहिजे. व्यर्थाच्या गोष्टीकडे आपण जाता नाही असा आशादायी विचार आपण या ठिकाणी मांडलात. आपलं वाचन व्याख्यानामध्ये फक्त आपण संत साहित्याचे दाखले दिले असे नाही, तर ग्रामीण असेल, दलित असेल, लोकसाहित्याचेही दाखले आपण या ठिकाणी दिलेत. आणि अत्यंत सूत्रबद्ध अशी मांडणी संशोधनाच्या समस्या संदर्भात आपण केलेली आहे. माझे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर राम रवणेकर सर, गुरूंचा उदय करणं हा शिष्याचा भागच असतो, पण ती भूमिका मी आपल्यासमोर ठेवली नाही. आदरणीय डॉक्टर राम रवणेकर सर अंबड सारख्या ग्रामीण भागामध्ये मस्तुधरी महाविद्यालयाच्या माध्यमातून खेड्यापाड्यामध्ये सामाजिक प्रबोधन, प्रवचन, व्याख्यानाच्या माध्यमातून सामाजिक जागृती घडवण्याचा प्रयत्न करतात. आज ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडतोय आणि दुष्काळ पडल्यानंतर आजही 5-6 वर्षामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये ज्याच्याकडे 2 एकर 3 एकर जमीन असेल त्यांनी शेततळे उभारण्याचे प्रकार सुरू आहेत. पण पाण्याचं महत्व आपण ज्यावेळेस पाहतो ना, पाण्याचं महत्व, पाणी हेच जीवन आहे. आणि पाण्यासाठी राजस्थानमध्ये कसं आंदोलन झालं, यापासून जोहाड पासून प्रेरणा घेऊन आदरणीय राम रवणेकर सरांनी मला वाटतं 20 वर्षापूर्वी आपल्या गावामध्ये शेततळे उभारली, अनेक वृक्षारोपण केले. इतकंच काय, तर गावाच्या मला वाटतं हे गाव सरांचं आहे, त्याच्या बाजूला त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर उभारलं. तिथं अभंगाच्या गाथा उपलब्ध करून दिल्या, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तिथं व्यवस्था केली, ग्रंथालय, पुस्तकं उपलब्ध करून दिली. असे महत्वपूर्ण कार्य आमचे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर राम रवणेकर सर करतात. म्हणतात ना की शिक्षक कभी साधारण नहीं होता, शिक्षक कभी साधारण नहीं होता, प्रलय और निर्माण उसके गोद में पनपता है. म्हणजे प्रलय और निर्माण कोणतं निर्माण करायचंय ते शिक्षकावर अवलंबून असतं. म्हणून आदरणीय डॉक्टर राम रवणेकर सर यांच्या वाणीमध्ये नम्रता आहे, अत्यंत आदरपूर्वक ते बोलतात. म्हणजे बोला तैसे चाले, त्याची वंदावी पावले, असे आदरणीय आमचे गुरुवर्य डॉक्टर राम रवणेकर सर. आजही पाहतो की आम्ही ज्यावेळेस, मी तुम्हाला फर्स्ट सुरुवातीला सांगितलं की माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये जे महत्वपूर्ण गुरु मला लाभले त्यापैकी आदरणीय डॉक्टर राम रवणेकर सर. अत्यंत सूत्रबद्ध मांडणी आहे. म्हणजे आपण म्हणतो बाप जैसा बेटा आणि गुरु जैसा चेला. आज गुरुचं दर्शन मी आपल्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार वेळ बोलणार नाही. संशोधनाच्या समस्याच्या संदर्भामध्ये म्हणजे मी कार्यशाळेचे विषय ठरवत असताना काही मुद्दे आपल्यासमोर ठेवले आहेत. संशोधनापासून सुरुवात करून त्याच्यामध्ये त्याच्या समस्या असतील, त्याचे उद्दिष्ट असतील, त्याच्या पद्धती असतील, त्याचे तंत्र असतील, संदर्भ असतील, लिखाण पद्धती असेल, या सर्वांना कवित घेण्याचा मी प्रयत्न केला. आदरणीय गुरुवर्य डॉक्टर राम रवणेकर सर या सत्रामध्ये आलेत आणि जुना काळ आठवला हो सर. म्हणजे ज्यावेळेस मी मस्तुधरी महाविद्यालयामध्ये 2001, 2, 3 मध्ये ज्यावेळेस BA पदवी पूर्ण करत होतो, त्यांची ती व्याख्यानं मला आठवली. आज साहित्यशास्त्र मला आठवलं, वाङ्मयाचा इतिहास मला आठवला. आदरणीय डॉक्टर माझे त्या काळात मला शिकवणारे पैठणे सर मला या ठिकाणी दिसत आहेत, माझ्या महाविद्यालयातले. डॉक्टर दीपक राखोंडे सर मला या ठिकाणी दिसत आहेत. माझं मस्तुधरी महाविद्यालय या ठिकाणी आलं काय असा भास मला या ठिकाणी होतोय. सर आपण या सर्वांना घेऊन आलात, सूत्रबद्ध
पद्धतीनं संशोधनाची मांडणी केली, कारण संत साहित्य आम्ही नाकारू शकत नाही, दलित साहित्य आम्ही नाकारू शकत नाही, ग्रामीण साहित्य आम्ही नाकारू शकत नाही, पण याच्यामधला असणारा आशावाद आणि विज्ञानवाद संशोधनातील समस्यासाठी आपण वापरलात, त्याबद्दल कार्यशाळेच्या वतीनं, सहभागी संशोधक अभ्यासकाच्या वतीनं, साहित्य अकादमी न्यू दिल्ली, UGC ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर आणि माझ्या विभागाच्या वतीनं मी आपले मनपूर्वक, नम्रतापूर्वक, आदरयुक्त असं आभार या ठिकाणी व्यक्त करतो.